आणि बुलेटिनच्या सुरुवातीला टॉप 50 बातम्यांचा वेगवान स्वरूपात आढावा घेऊयात। आज स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीसाठी ओबीसींना दिलेल्या 27% आरक्षणावर सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकांवर टांगती तलवार कायम आहे। गेल्या सुनावणीमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका, नाहीतर निवडणुका सुरू होऊ असा गंभीर इशारा सुप्रीम कोर्टाने दिला होता। त्यानंतर आजच्या सुनावणीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। भाजपमध्ये झालेल्या पक्षप्रवेशानंतर महायुतीत नाराजीचे वारे वाहू लागलेत। त्याच पार्श्वभूमीवर आज महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये होण्याची शक्यता आहे। त्यानंतर तोडगा निघण्याची शक्यता आहे। भाजपमध्ये शिवसैनिकांच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं। याच पार्श्वभूमीवर नुकतीच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। या चर्चेदरम्यान महायुतीमधील घटक पक्षांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी आणि योग्य तोडगा काढण्याचं ठरवण्यात आलंय। आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली। भाजपने कुठल्याही शिवसेनेच्या पदाधिकारी नेत्यांना प्रवेश देऊ नये आणि शिवसेनेनं भाजपच्या कुठल्याही नेते पदाधिकाऱ्यांना प्रवेश देऊ नये हे ठरलंय असं भुसे म्हणाले। महायुतीमधील नाराजी नाट्यावर पडदा पडलेला आहे। महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत चर्चा झालीय असं एकनाथ शिंदे यांनी ऑफ रेकॉर्ड बोलताना सांगितलंय। आमचा अजेंडा खुर्चीचा नाही तर महाराष्ट्राच्या विकासाचा आहे, गोरगरिबांच्या चांगल्या दिवसाचा असल्याचं त्यांनी नमूद केलंय। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका तसंच डोंबिवली पक्षप्रवेश योग्यच असून ज्यांना प्रवेश दिला तो योग्य असल्याचं बावनकुळे यांनी भेटीत म्हटलंय, अशी माहिती सूत्रांनी दिली। महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत, कुठेही वातावरण बिघडू नये अशी माझी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली। जे काही इंटरनल पक्षप्रवेश आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतले जाऊ नयेत असं शिंदेंनी स्पष्ट केलंय। मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकायचा असता तर सर्वांनीच टाकला असा। एकनाथ शिंदे सर्व बैठकांना उपस्थित होते अशी सारवासारव शिंदेंच्या नाराजी मंत्र्यांवरून गिरीश महाजन यांनी केली आहे। कुटुंबात काही वाद असतात पण ते टोकाचे वाद असतात असं नाही, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी मंत्र्यांच्या नाराजी नाट्यावरून व्यक्त केली आहे। वाद वाढणार नाही याची काळजी घ्यावी, कुणी कुणाला सुनावलेलं नाही असंही सरनाईक म्हणाले। शिंदे गटाचे मंत्री नाराज झाल्याच्या बातमीबद्दल अजित पवार अनभिज्ञ असल्याचं समजतंय। प्रसार माध्यमांनी नाराजीवरून अजित पवार यांना विचारलं असता मला तुमच्याकडून ही बातमी कळली, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। या नाराजी नाट्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कुणीही मंत्री नाराज नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलंय। पक्षप्रवेशांबद्दल थोडी नाराजी झाली असेल पण आजच्या बैठकीचा काहीही संबंध नाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलंय। निवडणुकीच्या काळात बीड शहरामधील भाजपसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून स्वतःच्या बंगल्यावर कारभार केला जातोय, त्यामुळे कार्यकर्त्यांना नेत्यांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे। जळगाव जिल्ह्यामधील जामनेर, सावदा, भुसावळमध्ये काही वॉर्डमधून बिनविरोध निवड झाली आहे। त्यामुळे भाजपच्या प्रीती मुकेश पाटील, उज्ज्वला दीपक तायडे, रंजना जितेंद्र भारंबे यांना बिनविरोध त्या निवडून आलेल्या आहेत। एक उमेदवार विजयी झाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। तोंडाईचा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल यांची बिनविरोध निवड झाली आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये अवैध ठरला। तांत्रिक कारणामुळे भावसार यांचा उमेदवारी अर्ज बाद झालेला आहे। महाविकास आघाडीच्या दोंडाईचा नगर परिषदेच्या उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आणि त्यानंतर शरयू भावसार यांचे वडील एकनाथ भावसार यांनी जोरदार टीका केली आहे। शरयू भावसार यांचे वडील एकनाथ भावसार यांची घरपट्टी थकबाकी असल्यानं त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला असं समजतंय। वर्ध्याच्या पुलगाव नगर परिषद सदस्यपदाच्या अर्ज छाननीमध्ये 79 नामांकन अर्ज बाद झाले तर 139 अर्ज वैध ठरलेले आहेत। तसंच अध्यक्षपदाच्या अर्ज छाननीमध्ये 9 अर्ज बाद आणि 8 अर्ज वैध ठरले आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये नगर परिषद निवडणुकीमध्ये घराणेशाही पाहायला मिळते।
आमदाराचे पुत्र, पत्नी आणि बहिणीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यामुळे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी टीका केली। अशा लोकांना जनतेने धडा शिकवला पाहिजे असं मत त्यांनी नोंदवलं। अर्ज छाननीमध्ये उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला। काल सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलीस बंदोबस्तात अर्ज दाखल केला होता। थिटे यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आक्षेप नोंदवलेले होते। उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद होताच अनगर नगरपंचायत कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा अर्ज मात्र वैध ठरलाय, त्यामुळे अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या पक्षात होणारी लढत आता टळली आहे। अनगर नगरपंचायतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर उमेश पाटलांनी जोरदार टीका केली। अनगरकर पाटलांचा हा पळपुटेपणा पुन्हा सिद्ध झाला। लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन पाठिंबा सिद्ध करण्याची संधी गमावली असं त्यांनी म्हटलंय। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ ग्रामपंचायतीकडून 50% कर माफ करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ही कर माफी करण्यात आलेली असून 50% कर माफी करून वसुली केली जाणार आहे, त्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दोंडाईचा पोलिसांतर्फे मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं होतं। राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार उमेदवारांच्या अर्ज प्रक्रियेदरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभाग सज्ज असल्याचं दाखवण्याचा हा प्रयत्न होता। महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेकडून आयोजित आंतरजिल्हा राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये वर्ध्याच्या मुलींनी इतिहास रचलाय। वरिष्ठ गट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मुलींनी रौप्य पदक पटकावलेलं आहे। या विजयामुळे विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होतंय। नाशिकच्या देवळाली कॅम्पच्या लहवीमध्ये परिसरात बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय। लहवीमध्ये परिसरात बिबट्या फिरत असतानाचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। ताऱ्याच्या कंपाऊंडवरून बिबट्या उडी मारतानाचा व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे। अमरावतीत मालेगावमधील बालिकेवर अत्याचाराचे संतप्त पडसाद उमटलेत। अत्याचार करून तिला मारून टाकणाऱ्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी असं निवेदन सोनार समाजाच्या शिष्टमंडळानं अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलंय। मालेगाव तालुक्यामधील डोंगराळे गावामधील मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा निषेध करत आंदोलन करण्यात आलं। धुळ्यामध्ये सुवर्णकार समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला। आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। अभिनेते प्रशांत दामले 21 नोव्हेंबरला विक्रमी 13,333 नाटकाचा प्रयोग सादर करून ऐतिहासिक टप्पा गाठणार आहेत। या निमित्तानं प्रशांत दामले यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 13,33,333 रुपये रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेला आहे। महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायद्यामधील मानहानीकारक शब्द वगळण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। महारोगानं पीडित कुष्ठरोगी, कुष्ठालये असे शब्द वगळण्यात येणार आहेत। बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल 1 मधून वगळून शेड्यूल 2 मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सुद्धा तयार करून सादर करण्यात आलेला आहे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। बिबट्याचे मानवी परिसरामध्ये हल्ले राज्यव्यापी घोषित करण्यासंबंधी प्रस्तावही पुढील मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवण्याचे निर्देश या बैठकीमध्ये देण्यात आले। नाशिक शहरामध्ये गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी मिशन क्लीनअप मोहीम हाती घेतली आहे। हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातपूरमध्ये हा गुन्हा झालेला होता। या गुन्ह्यामधील संशयित उत्तर प्रदेशमधील बागपट इथे असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 2 ला मिळाली होती। मिळालेल्या इथे माहितीनुसार सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आला आणि वेदांत चाळगे असं त्याचं नाव आहे असंही समजतंय। त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे। सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये होणार आहे। मुंबई सत्र न्यायालयामधील विशेष एनआयए कोर्टाकडून साक्षीदारांच्या जबानीची 500 पेक्षा अधिक पानांची कागदपत्र उपलब्ध न झाल्यामुळे उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। सलग 3 सुनावण्यांमध्ये सीबीआयनं आपलं उत्तर दिलं नसल्याची नोंद घेत कोर्टानं सर्व कागदपत्र सादर करण्याचे निर्देश दिले।
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपी जसीर बिलालला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पटियाला हाऊस कोर्टामध्ये आणण्यात आलं। यावेळी संपूर्ण कोर्ट परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं। पटियाला हाऊस कोर्टानं जसीर बिलालला 10 दिवसांची एनआय कोठडी सुनावली आहे। दिल्लीमधील बॉम्बस्फोट प्रकरणानंतर हरियाणाच्या फरीदाबाद विद्यापीठात तपास यंत्रणांकडून कसून तपास सुरू आहे। विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून कसून चौकशी केली जाते। निवडणूक आयोगाचं शिष्टमंडळ पश्चिम बंगालमधील कोलकाता इथे दाखल झालंय। उपनिवडणूक आयुक्त ज्ञानेश भारती पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाच्या बैठका घेतात। उत्तराखंडमध्ये देहरादून इथे नशामुक्त भारत अभियानाला 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी या कार्यक्रमात सहभागी झालेत। 25 नोव्हेंबरला अयोध्येमधील राम मंदिराच्या गर्भगृहाचा ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये मंदिर परिसरामध्ये मॉक ड्रिल घेण्यात आलेला आहे। दिल्लीमधील बॉम्बस्फोटानंतर ही खबरदारी घेतली जाते। अयोध्येमधील बंदोबस्तात सुद्धा मोठी वाढ करण्यात आली आहे। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नातीपोरामध्ये सुहेल अहमद राथेर यांच्या निवासस्थानी जात कुटुंबियांची भेट घेतली। 14 नोव्हेंबरला नौगाम पोलीस ठाणे परिसरामध्ये झालेल्या स्फोटात सुहेलचा मृत्यू झाला। त्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी सुहेलच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। 20 नोव्हेंबरला बिहारचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे। पाटण्यामधील गांधी मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री नितीश कुमार आणि एनडीएच्या नेत्यांनी गांधी मैदानामध्ये जात शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला। मी अशा कोणत्याही पदावर नाही की राजीनामा द्यावा। मी बिहार सोडेन असं म्हटलं नव्हतं। मी राजकारण सोडलेलं आहे, पण बिहारच्या लोकांसाठी बोलणं थांबवेल असं कधीच बोललेलो नाही। बिहारमध्ये दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव यांनी आपली बहीण रोहिणी आचार्य यांच्या आरोपांचं समर्थन केलंय। तेजस्वी यादव आणि त्यांचे सहकारी संजय यादव यांनी आपला अपमान केल्याचा आरोप रोहिणी आचार्य यांनी केला। आता तेजप्रताप यादव यांनी थेट बिहार सरकारला एक आवाहन केलंय। आपल्या आई-वडिलांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी तेजप्रताप यांनी केली आहे। काही अज्ञात आणि कुणाच्याही नावाने नसलेल्या लॉकर्सची ओळख पटवण्यासाठी आता तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे। जम्मूतील महाराजा गुलाबसिंग रुग्णालयामधील कर्मचारी आणि डॉक्टरांच्या लॉकर्सची तपासणी सुरू करण्यात आली आहे। काँग्रेसचं मुख्यालय असलेल्या इंदिरा भवनमध्ये राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। देशभरातील एसआयआरच्या मुद्द्यावर या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा पार पडलेली आहे। यूपीच्या